जैसे तुम मजा ले रहे हो, तुम्हारा टाइम है तो हम भी लेंगे, पर हम जब लेंगे तो फिर तुमको समझ में ही नहीं आएगा कि अब क्या करें प्रभु। जैसे तुम मजा ले रहे हो, तुम्हारा टाइम है तो हम भी लेंगे, पर हम जब लेंगे तो फिर तुमको समझ में ही नहीं आएगा कि अब क्या करें प्रभु। आता जो तुम्ही प्रेम पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललेला आहे, त्याच्यावरती हा जो ट्युटोरियल आहे ते आपण आणलेला, हा व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। अशी ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाते ट्रेंडिंग टॉपिकवरती। आणि जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केलेले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला खाली मिळून जाईल। आणि हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो, तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जो आपण बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे, थोडं स्क्रोल करायचं आहे। येथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळेल, सिंपली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून जेथून आपले बीट चेंज होते तिथे अशा प्रकारे येथे आल्यानंतर इथून आपली बीट अशा चेंज होत आहे। तर सिंपली आपल्या इथून स्प्लिट करायचा हा जो व्हिडिओ आहे तो। तर सिंपली इथे पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं, ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे। इथे बीट अशा वेळेस चेंज होत आहे, ओके इथे। तर इथून स्प्लिट करूया, ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया, ओके इथे चेंज होते, इथून स्प्लिट करूया। तर इथून पुढच्या नंतर आपण बीट चेंज करूया म्हणजे कट करूया। त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचे, जे आपण पहिले 3 बीट आहे ना त्याला सिंपली इथून फोटो ॲड करायचा। सिंपली ही जी पहिली लेयर आहे त्यावरती क्लिक करायचे, थोडं इथे स्क्रोल करायचं, रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं, फोटोच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि जो तुमचा इथे फोटो असेल इथून ॲड करायचा। अशा प्रकारे 2 बटन इथून सिलेक्ट करायचं आहे। सेम परत दुसऱ्या बीटपाशी यायचं, त्या लेअरवरती क्लिक करायचं आणि रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण इथून फोटो ॲड करायचा आहे। अशा प्रकारे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा तिसऱ्या बीटला सेम प्रोसेस करायची, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो आपला फोटो इथून ॲड करायचा आहे। तर अशा इथून फोटो ॲड करून घेऊया, ओके। इथून हा फोटो ॲड केल्यानंतर सिंपली हा जो पहिला फोटो तिथे यायचा आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं, थोडे इथे स्क्रोल करायचे, इथे तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करायचं, फिल्टरवर क्लिक करायचं आहे, रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला गोल्ड 200 हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना आता हाच इफेक्ट आहे ना तो आपल्या त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटो बशी यायचे, त्याच्या पुढच्या फोटो बशी आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, सॅच्युरेशन मायनस करायचं, फिल्टरवरती क्लिक करायचं आहे, रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये हा जो गोल्ड 200 इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता हाच इफेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा आहे, त्याच्या पुढच्या फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा। असं करत करत आपल्या त्याच्या म्हणजे शेवटच्या बीटमार्कपर्यंत इफेक्ट आहे तो ॲड करायचा। ॲड केल्यानंतर हा जो पहिला फोटो तिथे द्यायचा, त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे। पहिले तर कीचा ऑप्शन आहे सिंपली हा जो तिथे पहिले ह्या फोटोच्या पहिले एक की द्यायची, पुन्हा ह्याच फोटोच्या मध्यभागी येते एक की द्यायची, ह्याच फोटोच्या शेवटला एक की द्यायची, पुन्हा दुसरा जो हा फोटो तिथे द्यायचे, पहिल्यांदा की द्यायची आणि ह्या फोटोच्या शेवटला एक की द्यायची म्हणजे दुसऱ्या फोटोच्या, पुन्हा तिसऱ्या फोटोच्या पहिले एक की द्यायची आणि ह्याच तिसऱ्या फोटोच्या शेवटला एक की द्यायची। आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पहिला फोटो तिथे द्यायचा त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। हा जो फोटो आहे तो आपल्याला ना सिंपली लेफ्ट साईडला अशा न्यायचा आहे, नेल्यानंतर मधल्या की पशी येऊन हाच फोटो राईट साईडला न्यायचा। अशा प्रकारे नेल्यानंतर आता आपल्या हा जो दुसरा फोटो आहे तिथे द्यायचा आहे आणि पहिली जी की तिथे यायचं ना हा जो फोटो आहे तो झूम करायचा अशा प्रकारे। त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे ना त्याच्या शेवटच्या केला यायचं आणि हा जो फोटो आहे तो आपल्या पुन्हा इथे झूम करायचा अशा प्रकारे। आणि आता आपल्याला काय करायचं, सिंपली इथून हे इफेक्ट दिल्यानंतर सिंपली पहिल्यांदा जुटायचं की दिल्यानंतर इथे पहिल्यांदा जुटाल्यानंतर इथून बॅक करायचं, ओरलीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, अगेन ॲड ओरलीवरती क्लिक करायचं आणि हे जे आपण व्हाईट PNG दिले इथून ॲड करायचं आहे आणि ह्याची लेंथ संपूर्ण यायची अशा प्रकारे। नेल्यानंतर सिंपली हेच पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन ॲड करायचं आहे म्हणजे हे जे व्हाईट कलरचं हे PNG आहे ते इथून परफेक्ट बसून जाईल। आता तुम्हाला आपण जे 5 डायलॉग दिलेत ना इथून ॲड करायचे, मी 1-2 PNG ॲड करून दाखवतो, त्यानुसार पुढचे तुम्हाला डायलॉग आहेत ते ॲड करायचे। तिथून पहिल्यांदा प्ले करून बघायचं कुठून डायलॉग आपला चालू होत आहे, ओके इथून चालू होते। तर इथून ॲड ओरलीवरती क्लिक करूया, जे आपलं पहिलं PNG इथून ॲड करूया, इथून ॲड केल्यानंतर ह्याची ओके तर इथपर्यंत ते ह्याची लेंथ कमी करूया, पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं तिसरं PNG इथून ॲड करूया, पुन्हा इथे ना ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, फेड इनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हेच PNG पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे आणि डुप्लिकेट केल्यानंतर पुन्हा ह्याची जी दुसरा डायलॉग आहे तो कुठपर्यंत बघायचा आहे, ओके तर आपण ॲड करूया। त्याच्यानंतर कोणता म्हणजे
कुठपर्यंत लेंथ बघूया. ओके, इथपर्यंत ते याशिवाय कमी करूया. पुन्हा हेच PNG डुप्लिकेट करायचं. अशाच प्रकारे तुम्हाला करत करत PNGतून ॲड करायचे आणि हा जो आपला चौथा ज्यातून फोटो चालू होईल तिथून हे जे इमोजी PNGतून ॲड करायचे अशा प्रकारे आणि ह्याची लेन्थ शेवटपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, चौथे फोटो सोडून पाचवा जो फोटो आहे ना तिथे आल्यानंतर तुम्हाला आहे ना इथून मिररचा इफेक्ट द्यायचा. म्हणजे सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं, नाही तर माझ्या ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मिररवरती टॅप केल्यानंतर फोटो तुमचा असा उलट होऊन जाईल. तसं तुम्हाला करायचं आहे. म्हणजे 5व्या फोटोला, त्याच्यानंतर त्याच्या 6वा फोटो सोडायचा आहे, त्याच्या 7व्या फोटोला करायचं, पुन्हा 7वा फोटोला दिल्यानंतर 8वा फोटो सोडून 9व्या फोटोला करायचं आहे. त्याच्यानंतर 9व्या फोटोला केल्यानंतर 11व्या फोटोला आणि मग त्यातून होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा वेळी इथून करून घ्यायचा. हा जो इफेक्ट आहे आता सांगितलेला तो, तर मी इथून PNG आणि इथून फोटोसुद्धा बीटनानुसार इथून ॲड करून घेतो आणि हे जे आपले राहिलेले की ते पण देऊन घेतो परफेक्टमध्ये. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो PNG इथून ॲड करून घेतलेले, इफेक्टसुद्धा इथून ॲड करून घेतलेला. हा जो आपण ट्रान्सफॉर्मरला मिररचा इफेक्ट दिला आहे तो सुद्धा इथून ॲड करून घेतलेला आहे. तर आता सिम्पली काय करायचं आहे, जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे ना कुठलं पण तिथे यायचं त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्ट ऑप्शनवर मध्ये यायचं. यामध्ये ब्लान्स नावाचा हा जो वेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण मायनस करायची. मायनस केल्यानंतर अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो वेड आहे इथून सिलेक्ट करायचं. ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे आपलं 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये तुम्हाला पुल इनचं जो वेड आहे इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना चौथा फोटो आहे तिथे यायचं आहे. त्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सेविंग बॉटमचा इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांडमा 1चा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांडमा 2चा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला इथे इनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सेविंग बॉटमचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सेविंग राईटचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आहे. हे सर्व इथून इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा जुटायचं. पहिल्यांदा जुट आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल. सिम्पली तो इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्ट चिल्लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढ्या फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट व्हायब्रेशन फ्लॅशचा मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचे आणि ह्याच्या इफेक्ट चिल्लेंथ असेल पहिले जे 3 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो आपला 4था 5वा 6वा फोटो आहे ना तिथे यायचे. म्हणजे जो आपला 4था फोटो आहे त्याच्या मध्यभागी थोडं इथे असं आपण आलो तशा प्रकारे. इथे आल्यानंतर पुन्हा इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मूडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिल्याच इफेक्ट स्ट्रोकचा मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 4था 5वा 6वा फोटोला इथून ठेवायची. हे जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 13 सेकंदाची तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे. येथे आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना 3 लेअर मिरर हा जो फेड आहे मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 13 सेकंदाची तिथला फोटो आणि त्याच्या पुढच्या फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. फिल्टर 0 करायचं आणि व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.